बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय रे भाई सब संतन की जय नमः पार्वती पते हर 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 महादेव। हो या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आपल्याला उपदेश करतात। सर्वांनी इकडे लक्ष देऊन ऐका। उपदेश करतात कशासाठी, उपदेश करावा का लागतो, कशासाठी उपदेश करतात? कारण बुडत हे जन न देखावी डोळा येतो कळवळा म्हणून या। जेव्हा हा मनुष्य नरदेहाची प्राप्ती सहजासहजी देवाधिकांना सुद्धा होत नाही आणि ती प्राप्ती जर तुम्हा आपल्याला झालेली आहे ना, मग जन्माला आल्यानंतर काय कर तर त्या देवाला शरण जा। काय? त्या देवाला शरण जा। मनवुनी शरण जावे। पहिल्या चरणात महाराज म्हणतात की मनवुनी शरण जावे। पण शरण जायचं म्हणजे नुसतं शरण जायचं का? कसं शरण जायचं तर सर्व भावे देवासी, सर्व भावाने त्या देवाला शरण जा। परिणाम काय होईल? ज्या संसारात तुम्ही आपण राबतोय, सुखाची तळमळ करतोय, ज्या संसारात आपण गुंतलोय, त्या संसारातून बाहेर काढण्याकरता देवाला शरण जाणं महत्वाचं आहे। परिणाम काय होईल? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। हो मग का हो महाराज, आम्ही त्या देवाला शरण जाऊ, पण कोणत्या देवाला शरण जायचं? तुकाराम महाराज म्हणतात बरोबर आहे, तो काय एक देव आहे? एक देव आहे, बहु आहे करुणावंत। करुणावान भगवान परमात्मा आहे आणि त्याचं एक नाव नाही, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा। का हो तुकाराम महाराज, तुम्ही देवाला शरण जायला लावताय, मग देवाला शरण गेल्यानंतर सर्व सुखाची प्राप्ती आम्हाला होईल का? महाराज म्हणतात याचं त्याचं ऐकून सांगत नाही, याचं त्याचं ऐकून सांगत नाही किंवा याला त्याला सांगायला लावत नाही, स्वतः मी सांगतोय आणि याची साक्ष सुद्धा मी देतोय। तुका म्हणे साक्षी आले, जे मला त्या जो अनुभव माझ्या समोर आला मी तो तुमच्या समोर प्रगट केला। तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा। आता मी तुम्हाला विचारतो, महिला मंडळीकडे लक्ष द्या, मी तुम्हाला विचारतो, आपण अभंग 4 चरणाचा घेतलेला आहे। किती चरणाचा? बोलत चला, किती चरणाचा? 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे आणि 4ही चरणाचा भावार्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे। काय? 4ही चरणाचा भावार्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा अभंगाचा भावार्थ संपला म्हणजे कीर्तन, म्हणजे कीर्तन। मग जाऊ का मी? विठ्ठल 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 विठ्ठल। अभंगाकडे वळण्यापूर्वी 2-3 गोष्टीचा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, या ठिकाणी चालू असलेला हा ज्ञान यज्ञ सोहळा किम कारणास्तव आहे तर सर्वांना ज्ञातच आहे। सालाबादाप्रमाणे चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि या सप्ताहातील जवळजवळ 5व्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ सुप्रीम कॉलनीकर मंडळी असेल, विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शक्ती मुक्ताबाई की जय। हो आणि या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी माझ्या वाटेला आली ते मी माझं भाग्य समजतो आणि खरं अर्थाने जर बघण्याकरता गेलं तर हा सप्ताह नसून आपल्याकरता एक सण आहे। काय लक्षात येतंय माझं बोलणं? हा नुसता सप्ताह नसून आपल्याकरता एक सण आहे। देवाची कृपा आहे आपल्यावर की आपला सप्ताह आणि अक्षय तृतीया नेमकं एकाच तिथीला येते। विठ्ठल 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 विठ्ठल। हो वर्षातून एकदा येणारा सण तो म्हणजे अक्षय तृतीया आणि त्या तिथीवर आपला येणारा हा सप्ताह नसून सण आहे। म्हणून प्रत्येकाने त्या सणाचा आनंद साजरा करायचा आहे।
हो, काही दिवसापूर्वी सप्ताह करायचा की नाही करायचा, करायचा की नाही करायचा, म्हणजे चालू होतं. इलेक्शनचा पिरियड गेला, दादा आणि ते थकलेले होते. महाराज म्हणे यावर्षी काही माझी इच्छा नाही. आता मीही थोडा दुःखात असल्यामुळे दादांना काही फोर्स केला नाही की दादा तुम्ही सप्ताह कराच, असं काही फोर्स केला नाही. पण माझे वडील आजारी असल्या कारणाने त्या ठिकाणी भाऊ त्यांना भेटण्याकरता आले. कोण कोण भेटण्याकरता आले? भाऊ, ज्यांना आम्ही अण्णासाहेब सुद्धा म्हणू शकत नाही. हं? आमच्यापेक्षा वरिष्ठ असणारे भाऊ त्या ठिकाणी भेटायला आले. वडिलांशी चर्चा झाली, काय करायचं यावेळेस, तू आजारी पडलेला आहे, तुझा मित्र तर काही गाठ भेट घ्यायला तयार नाहीये. सप्ताह करायचा की नाही करायचा? पण वडील म्हणले, भाऊ तुम्ही आहेत तोपर्यंत सप्ताह करत राहा, नंतरचा विषय आपण बघू काय येतो. भाऊनी मनावर घेतलं आणि तिथून पुढे काय 5-6 दिवस बाकी होते सप्ताहासाठी. तिथी जवळ आलेली होती. तिथून फोन लावला दादांना आणि दादा तिकून बोलत नाही तोपर्यंत वो म्हणतात, मला एकही शब्द सांगू नको, काय करायचं आणि काय नाही ते, मग तुझं काय असेल ते तू बघून घे, मला सप्ताह करायचा आहे. एवढा शब्द त्या ठिकाणी भाऊंनी सांगितला आणि हा एवढा 3 दिवसावर आपला भव्य दिव्य कार्यक्रम स्वरूपात आला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, एवढं सोपं आहे का महाराज? हे सप्ताह करणं तुम्हाला काही खेळ वाटतो का? सोपं आहे का? अहो विचारा तुम्ही पंक्तीवाल्यांना. दादा विचारा तुम्ही पंक्तीवाल्यांना, एकच पंगत जेव घातली तरी नाके नऊ येत आहे. हो, विचारा तुम्ही पंक्तीवाल्यांना. मग एवढा समाज एका मंडपामध्ये जमवायचा, एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम करायचा, ते म्हणजे थट्टाबाजीचा खेळ आहे का? जे जाणो त्यांनाच कळतं काय हाल होतात ते. विठ्ठल 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 विठ्ठल. थोड्या दिवसात नियोजन करून या ठिकाणी सप्ताह फार मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य स्वरूपात आपण उभारला आणि त्या ठिकाणी तुमचाही प्रतिसाद चांगला मिळाला. आणि या सप्ताह करता एक एका हुनी बळी रे, जसं आपण म्हणतो. बऱ्याचशा ठिकाणी दादा 20-20, 25-25 हजार दिले तरी ही महाराज मंडळी भेटत नाही. हो, आणि भेटली तरी 8 दिवस राहत नाही. हो, बऱ्याच ठिकाणी एवढे पैसे देऊन सुद्धा ही महाराज मंडळी भेटत नाही. पण अवघ्या 3 दिवसाच्या नियोजनावर पंकज महाराजांना मी फोन केला की पंकज महाराज सप्ताह करायचा आहे आम्हाला, तुमची हजेरी, तुम्ही त्या ठिकाणी हजर राहा. पंकज महाराज म्हणे शक्य तर नाहीये पण प्रयत्न करेल. म्हटलं करा कसं तरी प्रयत्न. आणि त्या प्रयत्नाला त्या ठिकाणी माझ्या शब्दाला मान देऊन माझे मोठे गुरुबंधू, ज्यांचं अतिशय माझ्यावर प्रेम आहे, अतिशय. महाराज संस्था सुटल्यानंतर बरं का दादा, या माणसाने भरपूर सांभाळलं मला, एकदम लहान भावाप्रमाणे सांभाळलं. हो, आणि बघण्याकरता गेलं तर संप्रदायातील, वैष्णव संप्रदायातील गोरक्षनाथ येते. हो, पखवाजामध्ये टाका, कीर्तनामध्ये टाका, गायनामध्ये टाका, सगळ्यात उत्कृष्ट आहे. हो, आपल्या महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्त परायण पंकज महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. हो, हे या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याच्यानंतर त्यांच्या जोडीदार, बघण्याकरता गेलं तर दिसायला तरुण आहेत महाराज, पण संप्रदायाचं जुनं खोडे बरं का दादा. हो, संप्रदायाचं जुनं खोडे. आम्ही त्यांच्या चाली ऐकून ऐकून मोठे झालोय. हो, दिसायला तरुण आहेत. काय डाएट प्लॅन करतात महाराज सांगून द्या एकदा बरं का. हो, संप्रदायाचं अतिशय जुनं खोड, अतिशय, ज्यांनी महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही कर्नाटक वगैरे तिकडे महाराजांचे कार्यक्रम असतात, असे आपल्याला लाभलेले हरिभक्तपरायण कल्पेश महाराज यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजायच्या सर्वांनी. महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मी महाराजांचे आभार व्यक्त करतो. आणि ज्यांचं अतिशय जन्मल्यापासून म्हटलं तरी चालेल आपल्या कॉलनीवरती नितांत प्रेम आहे. काय? आपल्या कॉलनीवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, माझे सख्खे जरी नसले, एका रक्ताचे जरी नसले तरी सख्यापेक्षा कमी नाही असे लहान भावासारखे असणारे हरिभक्तपरायण धनंजय महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजायच्या आहे. हे सर्व या ठिकाणी महाराज मंडळी उपस्थित आहे आणि आपल्या गावातील भजनी मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आजची विशेष उपस्थिती म्हणजे आमच्या जळगावचं सगळ्यात प्रख्यात भजनी मंडळ हरिभक्तपरायण मंगलसिंग महाराज व त्यांचे मुलं या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांनी त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्या वाजायच्या. हे बघा,
मी काय तुम्हाला 8 दिवसाच्या पुढे टाळ्या वाजायला लावणार नाहीये. आणि जरी तुम्ही टाळ्या वाजवल्या तरी लोक तुमच्यावर हसल्याशिवाय राहणार आहेत का? हं? मग आज कीर्तनात बसलेत म्हणून एकदा जोरात टाळ्या वाजवा ना. जोरात टाळ्या वाजायच्यात महाराज. आपल्या गावातील सगळंच भजनी मंडळ, आमचे उत्तम बाबा असतील, त्यानंतर डोके बाबा असतील, सर्वच आपल्या परिसरातील भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. खंत फक्त एवढी आहे दादा, कमी भासते ती म्हणजे आपल्या केशव महाराजाची आणि शिवाजी महाराजांची. हो, दोन्ही जणांची या ठिकाणी कमी भासते. त्या ठिकाणी आजचे जे अन्नदाते होते आपले धर्मनाथ दादा, सकाळी त्यांच्याकडे अन्नदान होतं व संध्याकाळी बाळू नामदेव वाणी यांच्याकडे होतं. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजायच्या. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या, मग आमचं काय? आम्हीच जर कीर्तनाला नसलो तर तुम्ही काय मंडपाला कीर्तन सांगणार आहे का? तुम्ही सुद्धा कीर्तनामध्ये महत्वाचे, म्हणून एकदा तुमच्या करता जोरदार टाळ्या वाजवा. हो, आणि विशेष म्हणजे या कीर्तनासाठी आपले ज्येष्ठ नगरसेवक श्री अण्णासाहेब भापसे हे सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे. त्यानंतर त्यांचे चिरंजीव अतिशय सर्वजण त्यांना लाडाने दादा म्हणतात. भाऊंनी तर नाव सुरेश ठेवलं, पण दादा नाव तुम्ही आपण ठेवलं. हो, सर्वांनी अतिशय लाडाने दादा म्हणतात. सुरेश दादा भापसे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर भाऊच्या बाजूला त्या ठिकाणी काकासाहेब पवार हे सुद्धा उपस्थित आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कीर्तनाचा जो आधारस्तंभ आहे विनेकरी बाबा. हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो कीर्तनाचा आधारस्तंभ आहे ते म्हणजे आपले विनेकरी बाबा श्री उद्धव नाना मंडलिक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजायच्या महाराज. हो, बघा ना कशी किती गोड वाटतायत. असं वाटतंय की प्रत्यक्ष नारद महर्षी आपल्या कीर्तनामध्ये विना घेऊन उभे आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या सप्ताहासाठी सर्वांचंच अनमोल सहकार्य. त्यानंतर त्यामध्ये आपले भगवंत भापसे असतील, अनिलदादा गुंड असतील, सर्वच आपले जे परिचयाचे असतील. आता प्रत्येकाचं नाव घेणं त्या ठिकाणी उचित नाहीये. हो, प्रत्येकाचं नाव घेणं उचित नाहीये. प्रत्येकाचं नाव घेण्याकरता जर गेलं तर सकाळचा काकडा आपला इथंच होईल. हो, सगळेच या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगले पोहोचवतायत ते म्हणजे आपले शिवमुद्रा साऊंड नांद्रे यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजायच्या आहे सर्वांनी. काय साऊंड आहे महाराज, सुंदर प्रकारचं साऊंड आपल्या या ठिकाणी सप्ताहाला लाभलेला आहे. सर्वांचंच नाव घेणं उचित नाही म्हणून एकदा वारकरी संप्रदायाच्या प्रमाणे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. मस्तक भागाभागातून जमलेला जनसमुदाय, भक्तिमती माता आणि भक्तिमती पिता, आभाल वृद्ध तरुण वर्ग यांच्या समवेत ही सेवा माझ्या वाटेला आली ते मी माझं पुनच्च परम भाग्य समजतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तुम्ही 2 तासामध्ये टाळी वाजवली नाही तरी चालेल. काय बोलतोय मी? महिला मंडळ, मी महिला मंडळच का म्हणतोय कारण महिला मंडळांची संख्या जास्त आहे महाराज. महिला मंडळाची संख्या आज बघण्याकरता गेलं तर जास्त आहे, कारण जिकडे तिकडे पाहावं, जिकडे तिकडे बघावं, तिकडे तिकडे महिला मंडळच पुढे. काय महिला मंडळ समजतंय ना तुम्हाला? जिकडे तिकडे बघण्याकरता गेलं तुमचं अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. बघा ना तुम्ही किती समाज आलाय महिला मंडळ या ठिकाणी भाऊ. किती महिला मंडळ जमल्यात. नाही तर बघा पुरुष मंडळ तेवढेच आले 40-50 असे भारताच्या नकाशावनी बसले. हो, महिला मंडळांना विचारण्याचं ते एक कारण आहे
कारण तुमची संख्या जास्त आहे. आज महिला मंडळ जर बघण्याकरता गेलं तर प्रत्येक क्षेत्रात उंचीवर आहे. बघा तुम्ही शिक्षण भागात जर बघण्याकरता गेलं तर कोण पुढे आहे? बोलत चला, तुम्ही घाबरू नका. कोण पुढे आहे? बोलत चला. मागच्या बाया तुम्हाला ऐकू येत नाहीये का? हा, जेवण नाही केलं का तुम्ही? सर्वांनी बोलत चला, घाबरू नका. महाराज घरचे आहेत, काहीच घाबरायचं कारण नाहीये. शिक्षण क्षेत्रामध्ये कोण पुढे आहे? अजूनही आवाज येत नाहीये. तुम्ही जोपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत मी कीर्तन सोडणार नाही. बरं, पटकन बोलत चला. शिक्षण क्षेत्रामध्ये कोण पुढे आहे? हो, प्रत्येक त्या ठिकाणी हप्त्यातले सोमवार कोण धरतं? हो, प्रत्येक गायन क्षेत्रामध्ये जर बघण्याकरता गेलं तर कोण पुढे आहे? एका घराचे 2 घर करण्यामध्ये कोण पुढे आहे? हो, आता यांना बरं वाटतंय. पहिले ज्या वेळेस त्यांना बोललो तुम्हाला आनंद झाला, आता त्यांची खिचडी शिजते. घाबरू नका. कीर्तनामध्ये 2 प्रकारचे पक्ष आहेत दादा, आणि खरंच महिला मंडळ पुढे आहे. आपल्या कॉलनीच्या नगरसेविका सुद्धा महिला मंडळ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून बोलत चला, घाबरू नका. तुम्ही जसे जसे बोलत चालणार मी तशी तशी कीर्तन सेवा त्या ठिकाणी परिपूर्णतेला नेईल. हो, कीर्तन किम कारणास्तव हे माऊली म्हणतात की ज्या निमित्ताने कीर्तन ठेवलंय एकदा त्या निमित्ताने 5 मिनिटं का होईना महाराजांनी बोलून जावं. एवढा मोठा प्राणांगण आहे, एवढा मोठा दरबार आहे मच्छिंद्रनाथांचा, आणि त्या दरबारामध्ये चालू असलेली ही कीर्तन सेवा. वारकरी संप्रदायामध्ये जर बघण्याकरता गेलं दादा तर 4 ग्रंथांना फार मोठा वारसा दिलेला आहे. कोणते ग्रंथ? एक रामायण, दुसरं महाभारत, तिसरं गीता आणि चौथं श्रीमद भागवत महापुराण. लक्ष देऊन ऐका बरं का, मी तुम्हाला विचारेल कीर्तनामध्ये. पहिलं कुठलं? रामायण, दुसरं महाभारत, तिसरं गीता आणि चौथं म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. काय? माझे गुरुवर्य नेहमी विनोदाने सांगत असताना म्हणतात की ज्यांना आदर्श जीवन जगायचंय त्यांनी रामायण वाचा. काय वाचा? ज्यांना आदर्श जीवन जगायचंय त्यांनी रामायण वाचा. किती आदर्श आहे, किती आनंद आहे त्या रामायणामध्ये. वाचता वाचता महाराज डोळ्यात पाणी येतंय. कसं आहे? राम कहाणी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी. हो दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आंख के तारे. हो दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आंख के तारे. हे सूर्यवंश के सूरज, रघुकुल के उजियारे. राजीव नयन बोले, राजीव नयन बोले, मधुबरी बानी. राम कहानी सुनो रे राम कहानी, राम कहानी सुनो रे राम कहानी. किती आदर्श आहे महाराज. देखत सुनत आवे अखियों में पानी, राम कहानी. हो, ज्याला आदर्श जीवन जगायचंय त्यांनी रामायण वाचा, आणि ज्याला राजकारण शिकायचंय त्यांनी महाभारत वाचा. कोणाचा काटा कसं काढायचं शकुनी मामा शिकवतो. म्हणून ज्याला राजकारण शिकायचंय त्यांनी महाभारत वाचा, आणि ज्याला नुसतं जीवन जगायचंय त्यांनी गीता वाचा. काय? ज्याला नुसतं जीवन जगायचंय त्यांनी गीता वाचा, आणि ज्याला मरावा कसं असं वाटत असेल म्हणा ना महाराज, अंगावर रॉकेल वतन पेटून द्या म्हणा. असं आहे का? नाही. ज्याला मरावं कसं असं जर वाटत असेल त्याने श्रीमद भागवत महापुराण वाचा. विठ्ठल 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 विठ्ठल. वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदाय. मग हा काय आत्ताचा आहे का महाराज? मग याच्या अगोदरचा जर बघण्याकरता गेला तर याच्या अगोदर होता भागवत संप्रदाय. कुठला? बोलत चला. कुठला? भागवत संप्रदाय. त्याच्या अगोदर होऊन गेला वैष्णव संप्रदाय. कुठला संप्रदाय होऊन गेला? वैष्णव संप्रदाय. हे बघा महाराज, 8 दिवसामध्ये तुम्हाला कोणी असं कीर्तन सांगितलं नसेल
ते मी तुम्हाला सांगून जाणार आहे बरं का दादा. ते मी तुम्हाला सांगून जाणार आहे. फक्त प्रत्येकाने सर्वांगाचे कान देऊन कीर्तन ऐकायचंय. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, बघा तुम्ही एखादा जर घरी झोपलेला असेल ना, काय एखादा जर घरी झोपलेला असेल तर याच्यातला सकाळी त्याला म्हणेल अरे काय कीर्तन होतं, हा पैसा वसूल, काय पैसा वसूल कीर्तन होतं, यायला पाहिजे होतं कीर्तनामध्ये. म्हणून सर्वांनी एकदा कीर्तन व्यवस्थित ऐकायचंय. अगोदर होता वैष्णव संप्रदाय. मग या वैष्णव संप्रदायाची निर्मिती कोणी केली? महाराजांनी सांगितलं तिसऱ्या दिवशी. कोणी केली वैष्णव संप्रदायाची निर्मिती? या महादेवानं. कोण? या महादेवानं केली. कारण जर बघण्याकरता गेलं तर आदिनाथापासून संप्रदायाची सुरुवात जर कोणी केली असेल तर ते आदिनाथाने केली आहे, महादेवाने केली आहे महाराज. महादेवाने केली आहे. संप्रदायाची सुरुवात राहू द्या, वारीची जर सुरुवात कोणी केली असेल तर ती सुद्धा महादेवाने केली आहे. पंढरीचा पहिला वारकरी ते म्हणजे महादेव होते. आता सांगण्याकरता भरपूर आहे पण आपल्याकडे वेळ कमी आहे. हो, वारीची सुरुवात सुद्धा महादेवाने केली आहे. जाता जाता सांगू दिल रंभा दिकनाचती उभ्या जोडोनी हाता, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिधेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिधेचा कांत. बादिकनाथ दिवे जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिधेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिधेचा कांत. हो, संप्रदायाची नोहे नोहे वारीची आणि पलीकडे जाऊन बघण्याकरता गेलं तर भजनाची सुरुवात सुद्धा महादेवाने केली. महाराज कोणी कोणी केली आहे? ओम नमो शिवाधी ओ शिवाधी कावडी घेतली खांदी, कावडी घेतली खांदी, मिळाविली मानी त्यांचे रजवंती. हे मिळाविली मानी जाते सगळे, हे मिळाविली मानी जाते सगळे. ओम नमो शिवाधी कावडी घेतली खांदी, मिळविली मांदी त्यांचे रजवंदिती. हो, वारकरी संप्रदायाची भजनाची वारीची सुरुवात महादेवाने केली. मग महाराज तुम्ही म्हणणार मग त्यावेळेस भजन होतं का? होतं महाराज भजन. तुमच्या डोक्यावरून नाही जाते ना? पहिला मंडळ जड होतंय का जास्त? तुम्हाला बोर होतंय का? चहा सांगू? घाबरू नका बरं का. जड झालं का मला सांगायला लावा, त्या ठिकाणी सांगा, आपण हलकं घेऊया. जड नाही होत ना? हो, भजनाची सुरुवात महादेवानं केली. कोणतं?